चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत छोले भटोरेची रेसिपी. त्यासाठी आपण सर्वप्रथम छोले कुकरला 7-8 शिट्ट्या करून घेणार आहोत. आता हे आपण रात्रभर भिजवले होते आणि त्याच्यामध्ये ही एक गाठ टाकलेली बघा कपड्याची. त्याच्यामध्ये चहापत्ती आणि एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे. आता शिजलेले आपले चणे. तर जिरे टाकून घ्यायचे आपल्याला. तेल टाकलं की लगेच. आणि नंतर आपल्याला तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे. तेजपत्ता आणि एक मोठी इलायची टाकायची त्याच्यामध्ये. आणि नंतर आपल्याला कांदा याच्यावर व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. कांदा एकदम असा बारीक चिरून घ्यायचा कांदा. आणि टोमॅटो हे आपल्याला याच्यात टाकायचं आहे. तेही एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे. आता मी हे चॉपरनं बारीक केलेलं आहे. तुम्ही जरी असं जरी कट केलं बतईनं वगैरे तरी पण एकदम बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि याला असं परतून घ्यायचं. हे आपण आलं लसणची पेस्ट टाकलेली आहे मध्ये, ते आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे. कोणाकोणाला छोले भटुरे आवडतात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे बघा आपण एकदम लालसर असा आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. हे बघा परततोय आपण कांद्याला. आणि तेल जर कमी वाटलं तर थोडंसं तुम्ही टाकून घेऊ शकता डबल. आता हे आपण बारीक चिरलेलं टोमॅटो टाकून घेतोय. यालाही आपण व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. आणि हे लाल मिरची पावडर टाकलेलं आहे आपण याच्यामध्ये. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मिरची पावडर घालू शकता. हे मीठ टाकून घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये. आणि नंतर आपण हळद पावडर घालणार आहोत त्याच्यात. हे बघा हळद पावडर टाकलेली आहे आपण. यालाही असं व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि टोमॅटो हे थोडंसं मऊसर होईपर्यंत असं तेलावरच आपल्याला फ्राय करत राहायचं आहे. याला एकदम असं तेल सुटेपर्यंत. बघा हे तेल कसं सुटले. आणि हा मसाला आहे, हा गरम मसाला आहे आपण छोल्यासाठी बनवलेला आहे. त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करेल. आता हे घरचा मसाला खूप टेस्ट लागतो. आणि याच्यातली ही गाठ जी आपण पत्तीची आहे ती काढून घ्यायची. आणि याच्यातले आपल्याला थोडेसे छोले काढून एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत. आणि त्याला मॅश करून घ्यायचं एकदम बारीक असं. कारण आपली छोलेची भाजी ज्यावेळेस आपण करणार आहेत त्यावेळेस आपलं हे थोडासा घट्टसरपणा येतो भाजीला. आणि भाजी पण मिळून येते असे. त्याच्यामुळे हे आता हे बघा कसे मस्त शिजले गेलेले आहेत. त्याच्यामुळे हे बघा चमच्यानेच असे एकदम बारीक होते. असे चमच्याने दाबून दाबून बारीक करून घ्यायचे. आणि टाकायचे याच्यामध्ये आपल्याला ह्या तेलावरच परतून घ्यायचे टाकून. हे सगळी पेस्ट टाकून घ्या याच्यामध्ये. आणि परत एकदा परतून घ्या. आणि नंतर आपल्याला हे छोले टाकून घ्यायचे आहेत सगळे त्याच्यामध्ये. बघा याच्यातलं पाणी काढायचं नाही कारण आपण हे रात्रभर भिजवलेले असतात. आपण स्वच्छ धुवूनच याच्यामध्ये आपण शिजवायला टाकलेले आहेत कुकरला. हे बघा झाली आपली ही छोलेची भाजी तयार. मस्त झालेली आहेत बघा हे छोले. आणि हे बघा पाणी तुमच्या याच्यानुसार टाका तुम्ही. आता ह्याला एकदम असं पातळ पण दिसत नाही. आता याला आपण वरून असा तडका देणार आहोत. तर त्यासाठी आपण तेल घ्या छोट्या पॅनमध्ये. आणि आपण त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे वाटलेला. हे लसूण तेलावरच फ्राय करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे हिरवी मिरची. हिरवी मिरचीचे पण आता हे मी तुकडे करून घेतलेले आहेत. हे बघा हे हिरवी मिरची अशी टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. आणि त्यालाही तेलावर असं थोडंसं फ्राय करायचं. याच्याने टेस्ट खूप छान येते. हे हिरवी मिरचीचे तुकडे थोडेसे आपण जे टाकतात ना वरून त्याच्यामुळे छान टेस्ट येते. आणि आता आपण याच्यामध्ये हिंग टाकून घेणार आहोत. हिंगाने पण कोणतेही फोडणीला अशी टेस्ट छान येते. आपण साधं वरण जरी केलं
त्याच्यामध्येही आपण साध्या वरणाला अशी हिंगाची फोडणी दिली, हिरवी मिरचीचे तुकडे वगैरे लसूण टाकून, तर खूप छान टेस्ट येते त्याला. आता हे आपले बघा तयार झालेले आहेत छोले. याच्यावर आता आपण हे फोडणी व्यवस्थित टाकून द्यायची, कोथिंबीर घालायची. आणि हे बघा आता आपली रेसिपी तयार झालेली आहे. तर हे बघा कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी. हे बघा छोले भटुरेची तयार झालेली आहे आपली.